पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची भूमी आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आपण पाहताय। पहिलं पर्व आणि पहिला दिवस नाणेफेक जिंकली सुरवे टायगर संघाचा कर्णधार आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। अद्याप या स्पर्धेमध्ये वैयक्तिक अर्धशतक येणं बाकी आहे। मातोश्री 11 वाई संघाने 88 धावा धावफलकावरती नोंद केल्या आहे। स्पर्धेत आतापर्यंतचा सर्वोच्च धावसंख्या राहिले। गणेश शिंदे यांनी गत सामन्यामध्ये खेळलेली 21 चेंडू 49 ची विस्फोटक खेळी ही वैयक्तिक सर्वोच्च खेळी राहिली आहे। अर्थातच मॅचला होईल सुरुवात। पंचांची भूमिका प्रदीप शिंदे सर घाटकोपर आणि त्यांच्या साथीला सुबोध गडसे सरकारी रोड। पहिलाच बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा रिलीज होताना आपल्याला पाहायला मिळाला। निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला। विशालचं कौतुक करावं लागेल, कारण लवकर आपण पाहिलं ना तर पॉवर बेचं पहिले षटक आहे। 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 फिल्डरला भेदून खऱ्या अर्थाने एक मोठे स्ट्रोक खेळायचे। हा बॉल देखील आपण पाहू शकतोय हलक्यात दिशा दिली। पहिल्या बॉलवर देखील अशाच प्रकारचं चित्र साकारायचं होतं, परंतु तो प्रयत्न फसला। 2 बॉलच्या समाप्तीनंतर आतापर्यंत एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। यस, विशाल संपत वरांडे सुरवे टायगर्स संघाचा हा खेळाडू आणि ऑक्शन मधला हा सर्वोत्तम अगदी सगळ्यात जास्त बोली लावली होती। अर्थातच 20,000 पॉइंटची न्यू स्टार वरंडेवाडी पाटण तालुका। गणेश साठी हा बॉल प्रभावित केलं। पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समन गणेश कदमने, परंतु पंचांनी ते अपील फेटाळली। चांगली लाईन आणि चांगली लेंथने गोलंदाजी करतोय गोलंदाज विशाल आपल्या टीम साठी। गणेश कदम अगदी वाकी गावचा खेळाडू, KSK क्रीडा प्रतिष्ठान। वेट अँड वॉच बॉटमॅनचा चांगला वापर केला। कल्पकता भरलेला फटका, चेंडू चालला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे। बॅट्समन गणेश कदमच्या बॅटमधून येतो चौकार। गणेश संपत कदम मिस्टर क्रिकेटर म्हणून त्यांना ओळखलं जातं। वाकी KSK क्रीडा प्रतिष्ठानचा खेळाडू आणि पहा रिप्ले तुमच्या समोर। अगदी हाफ वॉली चेंडू होता, बॅकफुटला गेले आणि पहा स्क्वेअर कट। ज्या प्रकारे चेंडू लेग कटर झाला आणि शेवटच्या क्षणाला मात्र ज्या प्रकारे स्क्वेअर कट बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून फटका सजवला। संघाची धावसंख्या बिनगडी बाद 5। जो फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका गणेशच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाला। या मोमेंटला देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला। क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित फटका म्हणजे स्टेट ड्राईव्ह आणि तोच ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय। यस सर, अगदी क्रिकेटमध्ये पुस्तकी फटका स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर्स्ट बॉलर हेड फटका सजवला। हा रिप्ले तुमच्या समोर विशाल वरांडे आणि यावेळेला अगदी विशाल वरांडे यांनी चुकी केली म्हणावं लागेल। फुलरलेनचा चेंडू अगदी फुलरलेनचा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि सरळ बॅटने व्ही शेप मध्ये फटका सजवला। गणेश कदम बिनगडी बाद 9। गणेश कदम खेळत असताना 8 धावा। या मोमेंटला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झाला। डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावत आला। जजमेंट त्याचं चुकलं आणि झालेल्या चुकीचा मोबदला। यस, इट इज अ 4 रन। आज चौकार आपल्याला पाहायला मिळतो। सलग 2 चौकार आतापर्यंत, सलग 3 चौकार आतापर्यंत गणेश कदमच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात। सुरुवातीला जर आपण पाहिलं ना तर स्ट्रायकिंगला बॅट्समन होता संदीप, परंतु त्यानंतर पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आल्यानंतर रणनीती बदलली। बॅट्समन संदीपने एक सिंगल कंप्लीट केली। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन गणेश कदमला आणला आणि मिळालेलं संधीचं सोनं केलंय। 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण होते। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 रन स्कोरबोर्डवर। अगदी डीप स्क्वेअर लेगला झेल घेण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु प्रयत्नामध्ये आला अपयश आणि झेल देखील सुटला आणि चौकार देखील प्राप्त झाला। गणेश कदम 4 चेंडू नाबाद 12 धावा। संघाची धावसंख्या ग्लोरियस स्पोर्ट्स 1 षटका अखेर बिनगडी बाद 13। सुधीर धनावडे साहेब जावली तालुक्यातील संघ मालक आणि या दोन्ही संघ जर पाहिलं तर जावली तालुका सैनिकांचा जिल्हा, शूरवीरांचा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख आहे सातारा जिल्हा आणि त्या सातारा जिल्ह्यातील जावली तालुका आणि दोन्ही संघ मालक या जावली तालुक्यातील आहेत। गणेश कदम त्यांच्या साथीला अगदी संदीप। 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होते। टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 13 रन। स्पेल नंबर 2 आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले सर दत्ता मोहिते, अर्थातच जावळी तालुक्यातील सर्जापूर गावचा हिरा, गेले अनेक वर्ष असलेला अनुभव।
या मोमेंटला देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केला. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. लव सर आपण जर पाहिल्यानंतर वय वर्ष 50 ओलांडून देखील यंगस्टर सारखे खेळी आतापर्यंत आपल्याला दत्ता मोहिते सरांची आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्या. येस सर, दत्तात्रय प्रभाकर मोहिते अर्थातच दत्ता मोहिते सर म्हणून या नावाने प्रचलित असलेले खेळाडू जावली तालुका प्रीमियर लीग सलग 2 वर्ष मिस्टर JPL म्हणून फटकावलंय. वय वर्ष अगदी 40+ अर्थातच मास्टर क्रिकेटर आहेत, परंतु लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव आणि त्याबरोबर मास्टर क्रिकेट सातत्याने गाजवत असताना जंबो सरांच्या साथीने अगदी खेळत असताना आपण पाहतो त्यांना गोपी 11 ऐरोली या संघाच्या माध्यमातून एज इज अ जस्ट ऑफ नंबर या खेळाडूने सिद्ध केलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्रिकेटमध्ये हा फटका तुम्हाला आबाद देखील करतो, हा फटका तुम्हाला बर्बाद देखील करतो. कठीण काळाला सामोरे गेला परंतु पदरी अपयश पडलं आणि फलंदाज गणेश कदम च्या माध्यमातून होते ही चूक. येस, अगदी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आणि हा पहारी प्ले तुमच्या समोर. ओव्हर पिच चेंडू, अगदी लेग स्टंप वरती टाकलेला चेंडू. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं लागला तर आबाद नाही तर बर्बाद. ज्यावेळेला तुम्हाला चेंडू आणि बॅटचा संपर्क होतो रिव्हर्स स्वीपवर अगदी चौकार षटकार प्राप्त होतात, परंतु ज्यावेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये ना त्यावेळेला मात्र तुमचा विकेट बाद होण्याची शक्यता असते. आणि तेच पाहिलं दत्ता मोहिते सर, अगदी अनुभवी खेळाडू, लिजंड क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर आपल्या दुसऱ्या चेंडूवर एका महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केलंय. फलंदाज गणेश शिंदे. बॅक टू द डगआउट. 14-1 टीम ग्लोरियस स्पोर्ट्स. पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळते. ग्लोरियस स्पोर्ट या टीमला एक महत्वाचा विकेट गमावला. झालेली चूक खऱ्या अर्थाने मैदानाच्या बाहेर घेऊन गेली बॅट्समन गणेश कदमला. आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. यस सर, अक्षय साळुंके 22 गाव क्रिकेट मधील एक डावखुरा शैलीदार फलंदाज, JMDCC शेमडी संघाचा विस्फोटक फलंदाज. अगदी या वर्षीचा हंगाम या खेळाडूने गाजवलाय. डावखुऱ्या फलंदाजीसाठी अगदी डावखुऱ्या खेळासाठी या खेळाडूने हा टेनिस हंगाम गाजवलाय. तर या स्पर्धेमध्ये देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी करावी लागेल, कारण ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमने दाखवलेला विश्वास, टीम कॅप्टन टीम ओनरने दाखवलेला विश्वास आणि तो विश्वास कुठेतरी सार्थ ठरवण्यासाठी संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमसाठी एक महत्वाची भूमिका तारणार पद्धतीची कामगिरी मात्र जरूर करावी लागेल. बॅट्समन अक्षय साळुंकेला 14 रनवर एक बॅट्समन आतापर्यंत गमावलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. सर दत्ता मोहिते आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना जर आपण पाहिली ना तर स्पेल नंबर 2 प्रोग्रेस वर आपल्याला पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेग, त्याचबरोबर वाईडिश लॉंगॉनला देखील फिल्डर तैनात केला गेलाय. डीपेक्षा कव्हरला देखील फिल्डर तैनात केला गेलाय. अक्षयसाठी हा बॉल शरीरापासून थोडासा दूरवर होता. आशाभूत नजरेने पाहिलं पंचांकडे आणि डॉट बॉलची समाप्ती. यस सर, अगदी डावखुऱ्या शैली हाताच्या फलंदाजासाठी हा लेग कटर होता. अगदी तोंडासमोरून वळवलाय आणि अनुभव आहे दत्ता मोहिते सरांकडे. अगदी मास्टर क्रिकेटर सातत्याने गाजवलाय. मात्र हा त्यांच्या गोलंदाजीची शैली पडताळली जाईल का? आकडू पद्धतीचा हा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी तर जरूर आहे. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. विजय पवारने टिपला हा झेल आणि दुसरा धक्का टीम ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला. यस, अगदी यादी देखील आपण उल्लेख केला की अनुभव आहे आणि असं म्हटलं जातं एक्सपिरियन्स इज युअर बेस्ट टीचर. आणि दत्ता मोहिते सरांबद्दल आपण काय सांगणार? अगदी लिजंड क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर अक्षय साळुंके 22 गावचा हा खेळाडू शेमडी संघाचा, परंतु त्यांच्या अगदी गुगली असू द्या, लेग कटर असू द्या, पडताळण्यामध्ये अपयशाला हा रिप्ले तुमच्या समोर. यावेळेला देखील अगदी लेग कटर प्रकारचा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक अगदी क्षेत्ररक्षण करत असताना विजय पवार, विठ्ठल 11 पानेरी पाटण तालुक्याचा हा खेळाडू कोणतीच चुकी केली नाहीये. दुसरा धक्का बसतोय. ग्लोरियस स्पोर्ट्स टीम जावली 14-2. अप्रतिम दर्जाचा झेल देखील विजय पवारच्या माध्यमातून टिपला गेला. 14 रनवर आतापर्यंत 2 बॅट्समन गमावले टीम ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमने. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय संदीप बिरामने, अर्थातच सँडी या नावाने परिचित आहे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आणि जावळी टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील अपकमिंग युवा खेळाडू म्हणून देखील या खेळाडूकडे सातत्याने आपण पाहतो. आणि खऱ्या अर्थाने जावळी तालुक्यातील पहिला खेळाडू ज्यांनी बाईक जिंकली याच मैदानामध्ये कन्सोली प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे. काउ कॉर्नरच्या दिशेने बॉल जज केला जाईल, उचलून फेकेल. तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते.
येस सर, जावली तालुका प्रीमियर लीग देखील या खेळाडूने गाजवली आहे, परंतु तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग गाजवायची असेल ना तर तुम्हाला तुमच्या क्षमतेला न्याय द्यावा लागेल. संदीप अगदी पंच, येस पंचांचा इशारा, वन शॉट म्हणजेच काय तर धावसंख्येमधून एक धाव अगदी वजा केली जाईल. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण जर पाहिलं समोर तर सुरवे टायगर संघ एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू आहेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला फिल्डर आहे, बॉल जज करेल फक्त एकाच धावेवर. बॅट्समन संदीप मात्र समाधान मानेल, कारण एकेरी दुहेरी धावा त्याचबरोबर षटकार चौकारांची जोड आणि एक मोठा स्कोरबोर्ड, एक मोठा स्कोरबोर्डवर सध्याच्या घडीला सेट करायचं ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला. 2 ओव्हरचा खेळ लवकर कंप्लीट झाला. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 गडी बाद 16 रन, 16 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. यस सर, अगदी आजच्या धावगतीने धावफलकावर 16ला 2 षटकांची सांगता. ग्लोरियस स्पोर्ट्स संघाला मात्र धावांचा गिअर चेंज करावा लागेल, कारण समोर जर पाहिलं तर आपण पाहतोय आणि हे पहा अगदी डिवोशनल सॉन्ग यांच्या माध्यमातून तुम्ही करत असलेल्या नियोजनाबद्दल तुमचं हार्दिक स्वागत. खूपच सुंदर नियोजन आणि ओम साई एमटीसी स्पोर्ट्सचं मनापासून आभार. खूप सुंदर असं आयोजन, खूप सुंदर असं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय आणि प्रत्येक प्रेक्षकाने पहा या स्पर्धेवर, या ओम साई एमटीसी वर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग वर अतोनात प्रेम केलंय. अगदी पहिल्या दिवसाचं दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपण पाहतोय सर. आणि ज्या प्रकारे प्रेक्षकांनी या स्पर्धेला डोक्यावर घेतलंय, अगदी शनिवार रविवार ज्या वेळेला मेगा फायनल असेल, अंतिम लढत, त्यावेळेला तर मात्र या स्पर्धेची चर्चा सर्वदूर होईल. आज खऱ्या अर्थाने प्रत्येक प्रेक्षकाचं मन जिंकले या स्पर्धेने, कारण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस अशा प्रकारचे मायबाप प्रेक्षक असतात ना, त्यावेळेस जे दर्दी प्रेक्षक येतात ना, त्यावेळेसच गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर ओमसाई एमटीसी च्या माध्यमातून जॉईन झालेत, तर सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय गोलंदाज उमेश पाटील, शाहूवाडी तालुक्यातील खेळाडू, परंतु आज भरपूर अपेक्षा असतील टीम सुर्वे फायटर या टीमच्या कडून. या मोमेंटला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. बॉल जज केलाय, लाजवाब फिल्डिंग, तेवढ्याच ताकदीची फेकी पाहायला मिळते. येस, मिथून होते डीपला, मिथून भांडवलकर, शिबेवाडी पाटण तालुका. आणि ज्या प्रकारे गोलंदाजी शैली आहे, उमेश नाना पाटील, पवनाई स्पोर्ट्स वेळे, शाहूवाडी तालुका. आणि या नैसर्गिक अँगल असतो एक, त्या डावखोऱ्या हाताच्या खेळाडूंना एक नैसर्गिक वरदान असतं. परंतु समोर जर पाहिलं तर संदीप आहेत, दोन्ही 2 संदीप खेळपट्टीवर, 17ला 2 अशी परिस्थिती. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना गोलंदाज सज्ज होतोय. संदीप मोरे यांच्यासाठी हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर तैनात, अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय, फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. अजयच्या माध्यमातून आणि 3रा बॅट्समन गमावलाय टीम ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमने. येस सर, अजय खांडेकर, एजे या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू नवलाई स्पोर्ट्स जिंती. आणि हा क्षेत्ररक्षक असा आहे की वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट. अगदी क्षेत्ररक्षाच्या जोरावर या खेळाडूने आपल्या संघाला सामने जिंकून दिलेत. ज्या प्रकारचा झेल पकडला संदीप यांना बाद करण्यामध्ये यश आलं. धक्का क्रमांक 3, टीम ग्लोरियस स्पोर्ट्स 17ला 3, 2.2 चेंडूचा खेळ झालाय. महत्वाची विकेट आतापर्यंत प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज गणेश शेलार, अगदी KSK महाबळेश्वर तालुक्यातील हा खेळाडू, रेणोशी गावचा हा खेळाडू. आणि गणेश शेलार यांच्याबद्दल म्हटलं जातं की KSKचा गब्बर, मोठे मोठे फटके यांसाठी हा जाणला जातो खेळाडू. ज्या प्रकारे या खेळाडूने KSK प्रीमियर लीग गाजवली आहे, ज्या प्रकारे अगदी मुंबईचं क्रिकेट गाजवलं आहे, गिरगाव विभागाचं क्रिकेट सातत्याने खेळत असताना व्यावसायिक गटाचा अनुभव. परंतु आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारे खेळ राहील, KSK महाबळेश्वरचा गब्बर स्ट्राईक वरती असतील. समोर उमेश पाटील, शाहूवाडी तालुक्याचा हा खेळाडू. उमेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 1 धाव त्याने खर्च केली आणि एक महत्वाचा विकेट देखील त्याने प्राप्त केला. आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गणेश शेलार. गणेश शेलारचा हा बॉल आणि पंचांचा इशारा येईल. यस, धावा येतील, ते म्हणजे 6. गब्बर इज बॅक. हा षटकार
यस प्रिन्स सर, का मला KSK महाबळेश्वरचा गब्बर म्हटलं जातं आणि ही नावं अगदी खेळाडूंना उगाचच दिली जात नाहीत. पहिल्याच चेंडूवर अगदी आपला मनसुबा स्पष्ट, शफल झाले, बॅकफुटला जाऊन काय हुकचा फटका, पहिल्याच चेंडूवर अगदी आपले मनसुबे स्पष्ट केलेत. KSK महाबळेश्वरचा गब्बर गणेश शेलार, मॅन फ्रॉम रेनोशी. असलेल्या अनुभवांनी तो अनुभव पणाला लावत असताना गणेश शेलारच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. KSK परिसरामधील अनेक खेळाडू खऱ्या अर्थाने या खेळाडूला आयडॉल देखील मानतात, या खेळाडूला आदर्श देखील मानतात. कारण ज्यावेळेस तुम्ही चांगला खेळ करता, ज्यावेळेस तुमचं नाव वर्चस्वामध्ये येते, त्यावेळेस अनेकांना प्रभावित करण्याचं काम तुम्ही करत असता तुमच्या खेळीने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे, स्वतः फिल्डर बॉल जज करेल, फेकेल तत्पूर्वी एक सिंगल पूर्ण झाली. यस सर, गणेश शिवराम शेलार अगदी KSK महाबळेश्वरचा गब्बर म्हणून ज्या खेळाडूचं नाव आहे आणि पहिल्या चेंडूवर मनसुबे स्पष्ट केलेत. समोर उमेश पाटील यांच्यावर केलंय आक्रमण. संघाची धावसंख्या 23-3, षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावर असताना, माफ करा, 24-3, 2 चेंडूचा खेळ शेष असेल. समोर उमेश पाटील, शाहूवाडी तालुक्याचा एक डावखुरा शैलीदार गोलंदाज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतो उमेश. संदीप साठी हा बॉल फटका तर जरूर चांगला आहे. पॉइंटच्या दिशेने फटका केल्यानंतर फिल्डर तैनात होता, बॉल जज केलाय. संदीपचं कौतुक करावं लागेल आणि त्याचबरोबर गणेश शेलार यांचं देखील, कारण संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूला साठी तेवढीच इम्पॉर्टंट असताना आतापर्यंत 25 रन झालेत. यस सर, संदीप बिरामणे जावली आणि या दोन्ही संघ जर पाहिलं तर जावली तालुक्यातील संघ मालक आहेत. म्हणजेच काय तर ही लढाई जावली विपक्ष जावली तालुका अशी आहे. गब्बर ऑन स्ट्राईक, KSK महाबळेश्वरचा गब्बर. या मोमेंटला देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग अँड हाय. गणेश शेलार इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. काय अप्रतिम फटका पाहायला मिळाला. गणेश शिवराम शेलार अगदी आल्या आल्या खेळपट्टीवर जणू काही पेव्हिलियन मधून सेट होऊन आलेत. हा रिप्ले तुमच्या समोर. अगदी हा चेंडू गुडलेंथला होता आणि गुडलेंथला जसा चेंडू पडला, लेंथ पिक केली आणि चेंडूला फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी गणेश शेलार बँडेड षटकार. 3 षटकाखेर ग्लोरिया स्पोर्ट्स 31-3, गणेश शेलार 3 चेंडू नाबाद 13. 31 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी महत्वाची असते आणि तीच भूमिका हे दोन्ही बॅट्समन साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 31 रन आतापर्यंत होताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिले ना तर एक मोठी धावसंख्या उभारायची आहे. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला आतापर्यंत 3 बॉल पेस्ट केलेत. गणेश शेलारने 13 रनवरती खेळताना पाहायला मिळतात, तर एकीकडे संदीप बिरामने देखील 4 बॉल त्यांनी पेस्ट केलेत आणि 4 रनवरती खेळताना पाहायला मिळतात. यस सर, आपण ड्रिंक्स ब्रेक पाहतोय, परंतु आपण सन्मान करूयात. एक सन्मान आम्ही घेतोय. सॉरी लव, आमच्या KSK चे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रकाशजी माने साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहे. मी विनंती करेल त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल आणि अगदी मी विनंती करेल आमच्या अजितजी वरे साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. वरे साहेब, पहिल्यांदा आपण असे अध्यक्ष बघतो ते अगदी साधे सरळ सिंपल. आणि मी एकदा स्पर्धेला होतो तेव्हा सुदेशला विचारलं अध्यक्ष कुठे आहेत, अध्यक्ष कुठे आहेत, बोलो कोणतरी अगदी डॅशिंग येईल, पण साधा सरळ सिंपल अध्यक्ष आणि खूप छान शांत सर्वांशी मन मिळावं असे अध्यक्ष KSK प्रकारचे माने साहेब, आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि खूप छान सहकार्य त्यांचं या स्पर्धेसाठी लाभलंय. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये लहू सरांकडे आणि अर्थातच प्रिन्स आहे तिथे. थँक्यू सो मच किरण पांडुरंग बसकर सर. अगदी KSK महाबळेश्वर संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि KSK महाबळेश्वरचा गब्बर मैदानामध्ये त्याची बॅट बोलते. आणि ज्या प्रकारे गणेश शिवराम शेलार यांनी यांचा जर उल्लेख करायचा गेला तर आपल्या सुरुवातीचं क्रिकेट सतीश 11 या संघातून गिरगाव या संघाच्या माध्यमातून खेळत असताना, परंतु त्यांच्या क्रिकेटच्या जीवनामध्ये 2 व्यक्तींचा महत्वपूर्ण वाटा राहिलाय. अगदी सतीश देटे सर असतील आणि वसंत महादेव सर, या 2 व्यक्तिमत्वांचा या गणेश शिवराम शेलार यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये महत्वपूर्ण वाटा राहिलाय आणि याची अगदी सातत्याने ते चर्चा करत असतात. स्पेल नंबर 4 सर दत्ता मोहिते आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर तैनात. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना पुन्हा एकदा 30 ताकद आणि 30 दहशत मैदानाच्या आतमध्ये सर दत्ता मोहिते सरांची. यस प्रिन्स सर, अगदी
दत्ता मोहिते सर, लेजंड क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन सातारा डिस्ट्रिक्ट. त्याचबरोबर दत्ता मोहिते सर 40+ क्रिकेट सातत्याने गाजवत असताना, परंतु दत्ता मोहिते सर क्रिकेटच्या व्यतिरिक्त चांगले खो खो खेळाडू आहेत. त्यांना कॅरम चांगले खेळतात. कबड्डी आणि फुटबॉल या खेळामध्ये देखील त्यांना विशेष रस आहे. परंतु त्यांचा जर विचार करायचा गेला तर खो खो इयत्ता 7वी, 8वी, 9वी, 10वी हिंद करंडक ही मुंबईतील मानाची स्पर्धा अगदी सातत्याने त्यांनी वयाच्या इयत्ता 7वी, 8वी, 9वी मध्ये असताना खेळल्यात. आणि त्याबरोबर क्रिकेटमध्ये अगदी त्यांच्याकडे असलेलं कौशल्य, त्यांच्या गोलंदाजीवर असलेली विविधता पहा. तुम्हाला त्यांच्या गोलंदाजीवर धावा करायच्या असतील तर त्यांच्या तुम्हाला रॉंग वन वाचावे लागतील, त्यांचा गुगली वाचावा लागेल, तुम्हाला त्यांचा लेग स्पिन वाचावा लागेल, त्यांचा ऑफ कटर अगदी अभ्यास करून तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. अन्यथा दत्ता मोहिते हे समीकरण, हे संमिश्र तुम्हाला पेलवलं नाहीये. अगदी 3 धावा खर्च केल्यात, 3 गडी बाद केल्यात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न देखील फसताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं असेल ना, ज्या प्रकारे गणेश कदम बाद झाला, तो देखील दत्ता मोहिते सरांच्या विरुद्धामध्ये अशा प्रकारचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु तो प्रयत्न त्याचा फसला आणि गणेश कदम आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. यस, राहुल वांगडे, पिंपरी जावली तालुक्याचा हा खेळाडू, परंतु समोर अगदी जावली तालुक्याचा कोहिनूर हिरा, वन ऑफ द बेस्ट लिजेंड मास्टर क्रिकेटर दत्ता मोहिते सर, अर्थातच दत्तात्रय प्रभाकर मोहिते. पुढचा चेंडू धीम्या गतीचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न, दबाव तंत्रामध्ये हा स्ट्रोक केला, परंतु चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने शिवा द बॉस आपल्याला पाहायला मिळतात. जरूर कौतुक करावं लागेल, कारण जीवनामध्ये भरपूर संघर्ष करून सामर्थ्य कशा प्रकारे निर्माण करायचं याचं उच्च उदाहरण म्हणजे आदरणीय शिवा द बॉस. कारण ज्या प्रकारे सकाळी किरण सरांनी चर्चा केली मान्यवरांची, त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं की प्रत्येकाने हे स्वप्न पाहिलं, परंतु ते स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं, परंतु ते स्वप्न सत्यामध्ये उतरवलं शिवा द बॉस व त्यांची संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून. जेलची संधी होती, परंतु जेल सोडताना आपल्याला पाहायला मिळतो आणि येणाऱ्या काळामध्ये या जेलची किंमत किती मोजावी लागेल सुर्वे टायगर्स या टीमला. यस, गणेश शेलार, KSK महाबळेश्वरचा गब्बर यांचा जेल तुम्ही सोडलाय. दत्ता मोहिते सरांनी मात्र इथे संधी निर्माण केली होती, परंतु राहुल बनगे यांना मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. अगदी जीवदान प्राप्त झालंय गणेश शेलार यांना. संघाची धावसंख्या 34ला 4, 2 चेंडूंचा खेळ शेष असेल या 4थ्या षटकातील. 4 महत्वाचे बॅट्समन आतापर्यंत गमावलेत आणि 34 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलमध्ये 15 रन आतापर्यंत पूर्ण केलेत गणेश शेलार यांनी, परंतु या वेळेपासून एक मोठा खेद पुन्हा एकदा करावा लागेल. फटका तर जरूर चांगला आहे, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत चेंडू जाईल सरळ 6 रनसाठी. यस, इट इज अ सिक्सर. गब्बर इज सिक्सर. गणेश शिवराम शेलार यांच्या बॅट मधून एक विलक्षण क्रिकेटचा पुस्तकी फटका पाहायला मिळतोय. झेल आधीच्या चेंडूवर सुटला, त्यानंतर मात्र गणेश शेलार यांनी आपला क्लास दाखवत असताना डीपेस्ट कव्हर सीमारेषा पार चेंडूला फेकून दिला. क्रिकेटचा पुस्तकी फटका. या षटकाराने संघाची धावसंख्या 3.5 चेंडूंच्या खेळाखेर 40ला 4. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स. 40 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधला. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग तर जरूर चांगला आहे. 2 फिल्डर भरपूर वेगाने धावलेत, परंतु त्यांना ठेवलंय प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतो आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमच्या धावफलकावरती धावा होतात, त्या म्हणजे 4 गडी बाद. 46-46, लॉस ऑफ 4 विकेट. अगदी यानंतरचा टॉस असेल. मैत्री ग्रुप जावली विपक्ष वेदांत 11 KSK महाबळेश्वर. अगदी यानंतरची मॅच मैत्री ग्रुप जावली विपक्ष वेदांत 11 KSK महाबळेश्वर अशी मॅच असेल. दोन्ही कॅप्टन्स विनंती करेल आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये घेतला जाईल या मॅचचा टॉस. यस, अगदी 4थ्या चेंडूवर सर झेल सोडला आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुम्ही झेल सोडताना त्या वेळेला कोणताही फलंदाज मोठा उपद्रव करतो आणि हे आपण पाहिलं. 4थ्या चेंडूवर झेल सोडला, 2 धावा आल्या. स्ट्राईक गणेश शेलार यांच्याकडे राहिली. त्यानंतर सलगच्या 2 चेंडूवर दत्ता मोहिते सरांच्या गोलंदाजीवर खेचलेले 2 अगदी अप्रतिम षटकार आपण पाहिले. षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पृथ्वीराज यादव, आयकॉन, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन सातारा जिल्हा, आता मात्र स्वतः कर्णधार आहेत आणि या अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन सज्ज होतील.
46 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल बॅट्समन गणेश शेलार यांचं देखील, कारण मिळालेल्या संधीचं सोनं त्यांनी केलंय. परंतु एका झेलची किंमत काय असते आपण पाहिलं असेल. भारत विरुद्ध श्रीलंका सामना तिसारा परेरांनी सोडलेला झेल रोहित शर्माचा 4 रनवर, त्यानंतर 264 रनची एक बेधडक इनिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. जीवनामध्ये काही चुका अशा असतात ना की कधी कधी त्या चुका आपलं करिअर देखील खऱ्या अर्थाने बिघडवून टाकतात. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर या झेलची किंमत अजून किती धावा मोजाव्या लागतील या प्रतिस्पर्धी सुरवे टायगर या टीमला, हे प्रश्नचिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीराज यादव अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू, सातारा टेनिस बॉल क्रिकेट जगताप मधला कमी वयामध्ये भरपूर चांगली प्रगती गाठणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. वर द विकेट, या मोमेंटला फटका चांगलाय, नो बॉलचा इशारा तर जरूर आलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात होता, सेकंड रन साठी कॉल आणि पाहता पाहता एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय आणि रन मिळतील त्या म्हणजे टोटल 3 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 3 रन देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये मच 11 नेहरू या टीमच्या माध्यमातून अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना NMPL या स्पर्धेत देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली. त्याचबरोबर अनेक अंडर 22च्या स्पर्धा देखील गाजवल्या. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील खऱ्या अर्थाने अनेक स्पर्धांमध्ये यंदाच्या हंगामामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. आपण लवकर पाहिलेलं सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर वाढलंय. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून ते भारतापासून हजारो मैलवर असलेल्या दुबई देशामध्ये देखील सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळला जातो. यस, गोलंदाजी मार्कवर पृथ्वीराज चंद्रकांत यादव, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे पाटण तालुका. अगदी एक गाव अकराचं क्रिकेट गाजवल्यानंतर मात्र NMPL गाजवली, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली आणि तो खेळाडू मात्र आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा बॉल, क्षमता चांगली होती, डीप पॉइंटला फिल्डर होता, परंतु त्याच्या माध्यमातून झाली ही चूक. गंमत पाहायला मिळाली परंतु त्याची किंमत मोजावी लागेल. 4 रन, चौकार. चांगला फटका फलंदाज राहुल वांगडे, पिंपरी गाव जावली तालुका. अगदी ज्या प्रकारे लोअर फुलटॉस होता, आउटसाइड ऑफ स्टंपचा, बॅकवर्ड पॉइंटला डीपला क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु घनसोली 40+ मैदानाची आउटफील्ड जर पाहिली ना तर अगदी फास्ट आउटफील्ड पाहायला मिळते. जशी वानखेडे स्टेडियमची आउटफील्ड तशी ही घनसोली 40+ ची आउटफील्ड. तुम्ही जर चेंडूची वाट पाहिलीत ना तर नक्कीच चेंडू तुम्हाला चकवून सीमापार जाणार आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावलं जात आहे. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स 53ला 4, राहुल वांगडे नाबाद 7, गणेश शिंदे 6 चेंडू नाबाद 27. पृथ्वी पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला, मिडॉनच्या दिशेने बॉल जाईल, लॉंग ऑफचा फिल्डर बॉल जज करेल. धावा रोखायच्या आहेत सध्याच्या घडीला सुरवे टायगर्स या टीमला आणि त्यासाठी अतुलत प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात. यस सर, अगदी लॉंगॉनला विजय पवार होते, आई विठ्ठलाई पानेरी टीमचा खेळाडू पाटण तालुका, परंतु आता स्ट्राईक वरती फलंदाज झालेत KSK महाबळेश्वरचा गब्बर गणेश शिवराम शेलार. त्यांच्या विरोधात पृथ्वीराज चंद्रकांत यादव. अगदी दोन्ही खेळाडूंचा विचार करायचा गेला तर दोन्ही खेळाडू रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळलेत. म्हणजेच काय तर आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव अगदी अखंड महाराष्ट्रामध्ये घेऊन गेलेले 2 खेळाडू. ही लढाई असेल बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण दोन्ही खेळाडूंना रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचा अनुभव आहे, त्यामुळे दोघांकडे देखील क्षमता आहे. ते कोण कोणावर भारी पडेल. 54ला 4, टीम ग्लोरियस स्पोर्ट्स शेवटचं षटक प्रगती पथावर असताना 4 चेंडू शेष. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते पृथ्वी. पृथ्वीचा हा बॉल गणेश शेलारच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. मैदानाच्या चौफेरीन फक्त गब्बर गब्बर आणि फक्त गब्बर इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना षटकार. इथे मात्र दोन्ही खेळाडू रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत असताना गोलंदाजावर मात्र फलंदाज भारी पडलाय. पृथ्वीराज यादव यांचा हा चेंडू फुलर लेनचा चेंडू आणि इथे मात्र स्लॉट मध्ये होता आणि त्याला सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून प्लॉटच्या बाहेर फेकून दिला. गणेश शिंदे नाबाद 33, 60ला 4, टीम ग्लोरियस स्पोर्ट्स. आक्रमण केली जात आहेत, गब्बर यांना रोखावं लागेल अन्यथा गब्बर यांची बॅट मात्र या सामन्यामध्ये बोलली आहे. 7 चेंडूमध्ये नाबाद 33 धावांवर खेळतायत KSK महाबळेश्वरचा गब्बर गणेश शेलार, समोर पृथ्वीराज यादव. 5 षटकार आतापर्यंत लगावलेत. फक्त षटकाराची परिभाषा बोलली जाते बॅट्समन गणेश शेलार यांच्या माध्यमातून, कारण संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी तेवढीच महत्वपूर्ण असते. कारण क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंचा आहे. प्रत्येकाला आपला 100%
ची कामगिरी जी असते ती कामगिरी मात्र करावी लागते आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. झेल सुटल्यानंतर षटकारांची आतिषबाजी आणि आतापर्यंत 3 बॉल मध्ये धाबा खर्च केल्यात पृथ्वीराजने, त्या म्हणजे 14 धाबा. हा बॉल देखील बॅट्समनची मोमेंट रीड केली, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समन गणेशने आणि डॉट बॉलची समाप्ती. येस, टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. आधीच्या चेंडूवर आला षटकार, त्यानंतर मात्र पृथ्वीराज यादव यांनी चांगला चेंडू हाताळला. निर्धाव चेंडूचे होते सांगता, परंतु गणेश शेलार यांचा सुटलेला झेल आणि त्यानंतर आलेले मात्र 3 षटकार हे मात्र विजयाचं समीकरण बदलतील का? कारण क्रिकेटमध्ये एक झेल तुम्हाला एका सामन्याच्या एका स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतो. हा बॉल देखील या मोमेंटला पहा, एक चांगली खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते, एक चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदरच मैदान सोडलं गणेश शेलारने. आपण पाहू शकतो 9 बॉल त्याने पेस केले, 33 रनची एक बेधडक इनिंग, त्यामध्ये 5 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. अगदी जेवढा मोठा खेळाडू आहे तेवढाच अगदी खेळवृत्ती पहा सर. बॅटची कडा लागली, फलंदाजाला माहित होतं, अपील जरूर केली, पंचांकडे पाहिलं देखील नाहीये आणि स्वतः पवेलियनच्या दिशेने अगदी परतत असताना 9 चेंडू नाबाद, अगदी 33 धावांची विस्फोटक खेळी करून बाद झालेत, परंतु आपल्या संघाला ग्लोरिया स्पोर्ट्सला चांगल्या सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. 7 ला 5, 1 टू गो. शेवटचा चेंडू शेष असेल. नवीन फलंदाज विश्वनाथ दानवले, वाई तालुका, अगदी वाई तालुक्यातील वासोळे 11 गावचा हा खेळाडू आता मात्र शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील आणि एका चेंडूवर कितपत मजल मारेल, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल हे ठरवणार हा चेंडू पृथ्वीराज यादव घेऊन सज्ज होतील पंचांच्या डाव्या बाजूने. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि या सामन्यामध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा बॉल. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 14 धावा खर्च केल्यात. एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला, परंतु बॅट्समन विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 60 रन आतापर्यंत झालेत. एक मोठा फटका आला तर एक समाधानकारक स्कोर देखील आपल्याला पाहायला मिळेल. लोअर फुलटस पद्धतीचा हा बॉल, फटका चांगला आहे, वेग भरपूर धारण होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूने वेग धारण केलं आणि सरळ 4 रनचा चौकार, 64 रन होतात आणि 65 रनचं टार्गेट असेल. यस, पृथ्वीराज यादव यांच्या शेवटच्या षटकात तब्बल 18 धावा आल्या आणि अगदी विश्वनाथ दानवले पहिला चेंडू लोअर फुलटस होता आणि आपल्या ताकदीच्या जोरावर अगदी गॅप मध्ये खेळण्यामध्ये यश आलं. एक चेंडू 4 धावा विश्वनाथ दानवले यांनी केला. पहिल्या डावाची होते सांगता 5 षटका अखेर ग्लोरिया स्पोर्ट्स 64 ला 5, 65 धावांचं लक्ष असेल. टीम सुर्वे टायगर्स 65 रन्स टू विन इन 30 बॉल्स. टीम सुर्वे टायगर्स. या टॉस साठी मी विनंती करेल मैत्री ग्रुप जावली आणि विपक्ष वेदांत 11 KSK महाबळेश्वर आमचे प्रकाशजी माने साहेब KSK चे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य प्रकाशजी माने साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा घेतला जाईल टॉस. एका साईडला वेदांत 11 KSK महाबळेश्वर संघ ज्याचे सुरेशजी रामचंद्र सपकाळ साहेब आहेत, संघ मालक निखिल जाधव खेळताना दिसेल. दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर अर्थातच मैत्री ग्रुप जावली आणि प्रताप शेलार साहेब आणि संकेत गोळे जावलीचा एक आयकॉन खेळाडू या मॅच मध्ये खेळताना दिसेल. जाऊया टॉस साठी. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण या टॉस साठी बोथ द कॅप्टन्स. आज सकाळच्या सत्रापासून सुरुवात झाली आणि सातत्याने आपण पाहतोय या स्पर्धेला खऱ्या अर्थानं खूप सारं प्रेम भेटलं. कंटिन्यू 600 ते 700 खेळाडू प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहता. बरेचसे कमेंट्स ओमसाय MTCच्या माध्यमातून वर्षाव कमेंट्सचा बघायला भेटला की ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ओमसाय MTCने प्रेक्षकांपर्यंत खूप छान पद्धतीने पोहोचवलेली आहे. त्यासाठी त्यांचं खूप सारं कौतुक केलं गेलं. त्याचबरोबर आमचं समालोचन क्षेत्र आणि समालोचन कॉमेंट्री बॉक्सने आज प्रेक्षकांना खूप खुश केलंय. कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेल्या सर्व समालोचक मित्रांचं देखील आज बरंचसं कौतुक केलं गेलं. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं उंचावण्याचा प्रयत्न आमचे समालोचन कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेल्या सर्व समालोचकांचं श्रेय आहे. त्याचबरोबर ओमसाय MTCनं देखील बरीचशी मेहनत या स्पर्धेला घेतली आहे. जाऊया टॉसच्या दिशेनं. वेदांत 11 KSK महाबळेश्वरचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. त्याचबरोबर मैत्री ग्रुप दावली आणि हे दोन्ही कॅप्टन्स आमच्या सोबत असताना केला जाईल टॉस. एका साईडला आहे PMPL 1.0 म्हणजे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि दुसऱ्या साईडला आहे जय महाराष्ट्र. टॉस कोणाचा असेल, कॉल कोण मागेल? येस, वेदांत 11 KSK चा आहे कॉल.
जय महाराष्ट्र हा त्याचा आहे कॉल आणि जय महाराष्ट्रच आलेला आहे. आजच्या दिवसभरामध्ये तब्बल 3 वेळा ज्या कॅप्टन्सने जय महाराष्ट्र कॉल केला तो आतापर्यंत त्यांचा कॉल यशस्वी झालाय. टॉस जिंकलेला आहे. सर्वात पहिल्यांदा तुला प्रश्न विचारेल, या स्टेजला पहिल्या पर्वामध्ये खेळत असताना कसं वाटतंय? खूप सुंदर आयोजन. तुम्हाला तर माहीत आहे सर्व गोष्टी कशा झाल्यात, काय झाल्यात, किती मेहनत तुम्ही केली आहे. खूप सुंदर आयोजन. खूप बरं वाटलं मैदानावर आल्यावर. हे पहिलं पर्व आहे आणि सुरुवात होणं महत्वाचं होतं का, की इथून पुढे खेळाडूंसाठी खूप मोठा व्यासपीठ तयार होऊ शकतो आणि प्रत्येक जण या स्पर्धेची वाट आतुरतेने पाहू शकतो. त्यासाठी सुरुवात होणं महत्वाचं आहे का? हो नक्कीच. जेवढी मदत लागेल तेवढी माझ्या परीने मी करणार आणि शेवटपर्यंत करत राहणार. क्रिकेटला पुढे नेण्यासाठी जेवढी मदत लागेल कधी पण फोन करा. आपण तुमच्यासाठी नेहमी उभा आहे आणि खूप सुंदर आयोजन केलं. खूप बरं वाटलं. खऱ्या अर्थानं सुदेश बोलत नाही, त्यानं खूप खऱ्या अर्थानं मदत या स्पर्धेसाठी केलेली आहे. टॉस जिंकलायस, महत्वाचा निर्णय. आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. टॉस जिंकला नाहीयेस आता आणि टॉस जर जिंकला असतं तर काय निर्णय घेऊन आला होतास? नाही, आता कसं आहे, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आपली आहे. बऱ्याच खेळाडूंना आपण ओळखत नाही आहे, सगळ्यांचाच खेळ काय बघितला नाही, त्यामुळे नक्कीच आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तरी पण हरकत नाही, आमची तयारी आहे. जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. तयार आहे टीम, संपूर्ण रेडी आहे टीम? हो, संपूर्ण टीम रेडी आहे. कसं वाटतं या स्टेजला, या लीगला पहिल्या पर्वामध्ये खेळत असताना? एक नवीन व्यासपीठ, एक नवीन पिक्चर, एक नवीन ट्रेलर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची मेहनत कशा पद्धतीने वाटते ही स्पर्धा तुम्हाला? अतिशय उत्तम नियोजन आहे. शिवा बॉस असेल, बाकी पश्चिम महाराष्ट्र असोसिएशन लीगचे सगळे कमिटी मेंबर असतील, असोसिएशनचे मेंबर असतील, सर्वांनी अतिशय मेहनत घेतली. 2-3 वर्षापासून ऐकत होतो होईल होईल, पण यावर्षी नक्कीच झाली आणि आता इथून पुढे बंद नाही पडणार. मी जावळी असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगतो की जावळीमधून जेवढी मदत लागेल पश्चिम महाराष्ट्राला ती नक्की आमच्याकडून पण होईल. कधीच या लीगला खंड पडू नये अशी आमची इच्छा आहे. मित्रांनो, हे खरं आहे, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला खऱ्या अर्थानं प्रत्येक असोसिएशनचा सपोर्ट असणं महत्त्वाचं आहे. टॉस जिंकला आपण पाहिलं तर वेदांत 11 KSK महाबळेश्वर या संघानं, सुदेश या कॅप्टननं दे वॉन्ट दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात, कारण की आज प्रेक्षकांचं मन त्यांनी जिंकलंय. पहिली इनिंग त्यांनी रंगवली, सेकंड इनिंगमध्ये काय खेळेल, मॅचची संपूर्ण कहाणी ऐकूयाच प्रिन्स सर आणि लहू सर यांच्या जुबानी. थँक्यू सो मच. धन्यवाद किरण पांडुरंग मस्कर सर. अगदी नेक्स्ट मॅचच्यात नाणेफेक झाले. टीम वेदांत 11 KSK महाबळेश्वरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय. अर्थातच सातारा जिल्ह्याचा बायकरमॅन निखिल नामदेव जाधव इन ॲक्शन पाहायला मिळतील. त्यांच्या विरोधात संकेत गोळे, जावली तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू. म्हणजेच काय तर ही येणारी लढत देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी असेल. परंतु 30 चेंडू 65 धावांचं लक्ष्य. टीम सुरवे टायगर्स एका बाजूला अगदी अनुभवाचं भांडार, वन ऑफ द बेस्ट लिजेंड मास्टर क्रिकेटर दत्ता मोहिते सर आणि त्यांच्या विरोधात पृथ्वीराज चंद्रकांत यादव, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे गावचा हा खेळाडू, पाटण तालुक्याचा हिरा आणि अर्थातच सातारा जिल्हा अगदी ज्या खेळाडूच्या खेळाने संपूर्ण धनानून सोडलाय. दोन्ही फलंदाज आणि समोर अगदी गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर निलेश प्रकाश बिलारे, जावली एक्सप्रेस BCC करंजे, जावली तालुक्याचा खेळाडू. आता मात्र ही लढत सर पाहण्यासारखी असेल. एका बाजूला मातब्बर गोलंदाज, त्याच्या विरोधात मातब्बर फलंदाज. पहिलाच बॉल निलेश बिल्लारे यांचा आडव्या बॅटने स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण केली सर दत्ता मोहिते सरांनी. आणि आपण जर पाहिलं ना तर जावी एक्सप्रेस म्हणून देखील खऱ्या अर्थाने निलेश बिल्लारे गेले अनेक वर्ष जावी क्रिकेटमध्ये देखील भरपूर इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. नवी मुंबई क्रिकेटमध्ये खेळत असताना अनेक स्पर्धा गाजवल्या. नुकतीच महाराष्ट्रामधील एक नामवंत स्पर्धा म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री चषक, जी भिवंडीमधील सर्वाधिक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खासदार कपिल पाटील साहेबांच्या ती नावाने स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेमध्ये देखील विकेट हॅट्रिक संपादन केली होती याच बॉलरने. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, अगदी फुलवलेंचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. पृथ्वीराज यादव यांना मात्र शांत ठेवलं या चेंडूवर. जरूर कौतुक करावं लागेल, कारण आपण पाहिलं ना तर अनेक स्पर्धा खेळत असताना नवी मुंबई क्रिकेटमध्ये कोहिनूर ऑफ नवी मुंबई अर्थातच नवी मुंबईचं भूषण पाटील याच्या नेतृत्वामध्ये देखील अनेक स्पर्धा या खेळाडूने खेळल्या.
स्लॉट मध्ये होता ऑन साइडला हवेत फटका खेळलाय फलंदाज पृथ्वीराज यांच्या बॅट मधून मोठा धमाका PMPL षटकार. याच फटक्याची गरज आहे खऱ्या अर्थाने टीम सुरवे टायगर या टीमला देखील कारण सुरुवातीला ज्या प्रकारची इम्प्रेसिव्ह कामगिरी केली गणेश शेलारने आणि सध्याच्या घडीला तोच बदला घेण्याचा प्रयत्न केला जातो कारण विजयाची स्वप्न दोन्ही संघांनी घेतलीत. दोन्ही संघ विजयाची स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत परंतु त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना तो विजयासाठी पाठलाग करत असताना एक चांगल्या दर्जाचा खेळ मात्र जरूर खऱ्या अर्थाने करण्याचा प्रयत्न केला जातोय. पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून एक षटकार आला. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7 रन. 7 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल पृथ्वीराज यादवचं देखील कारण मोठ्या फटक्यांची गरज आणि तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार देखील आला. निलेश पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस जावली एक्सप्रेसवर केले आक्रमण समोर पृथ्वीराज यादव कुठल्यांवरती चेंडू टाकल्यानंतर मात्र काहीसा खाली राहिला अगदी फलंदाजाला चकित करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय निर्धाव चेंडू. टप्पा पडला त्यानंतर थोडस वेग कमी आपल्याला पाहायला मिळाला. लाईन मिस केली पृथ्वीराजने आणि डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल टीम सुरवे टायगर या टीमचा. यस सर 26 चेंडू 58 धावांचं आव्हान. फ्लोअर फुलटो चेंडू होता ऑन साइडला चेंडूला वळवला. एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न झाला. अगदी दत्ता मोहिते सर वेगाने 2 धावा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात अपील केली जाते. अगदी पंचांकडे लक्ष असेल. यस पंचांचा इशारा अगदी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. ही धोक्याची घंट असेल का टीम सुरवे टायगर संघाच्या माध्यमातून पाहावं लागेल. तर खऱ्या अर्थाने ही चूक देखील जर आपण पाहिले ना जर बॅट्समन बाद ठरला ना तर एक भरपूर मोठी चूक असेल. बॅट्समनचे भरपूर मोठा धोका असेल सुरवे टायगर या टीमला देखील कारण 7 रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात कारण अजूनही 26 बॉल मध्ये 58 धावा मात्र पूर्ण करायच्या आहेत. ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून ज्यावेळेस आपल्या टीमच्या माध्यमातून संधी दिली जाते ना त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात आपल्या टीमला आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी भरपूर संघर्षमय खेळ करण्याचा निर्धार घेतलाय बॅट्समन पृथ्वीराज यादव आणि सर दत्ता मोहिते यांच्या माध्यमातून. यस प्रिन्स सर या दुसऱ्या धावेची खरंच गरज होती का. आता हा मात्र प्रश्न दोन्ही फलंदाजांना पडला असेल परंतु तिसरे पंच ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी तपासत असताना शशी साटम सर आपण पाहतोय. परंतु जर हा फलंदाज जर धावबाद असेल तर मात्र सामन्याचं चित्र नक्कीच इथे पलटलं जाईल. परंतु कौतुक करावं लागेल निलेश भिलारे यांचं. अगदी जावली एक्सप्रेस आहेत परंतु ज्या प्रकारे हे षटक हाताळलंय 4 चेंडू अगदी हाताळलेत 7 धावा खर्च केल्यात आणि आपण पाहू शकता रिप्ले मध्ये चेक केलं जात आहे. नवी मुंबई असू द्या मुंबई असू द्या अगदी संपूर्ण भारत भरामध्ये मोठमोठ्या स्पर्धा यांच्या माध्यमातून सातत्याने पंचांची भूमिका पार पाडली जाते. शशी साटम सर अगदी राहुल 11 एकेकाळचा टेनिस क्रिकेट मधील मातब्बर संघ आणि त्यावेळेचा हलका MRI बॉल आणि त्यावेळेचा हलका MRI बॉल व्हेरी फर्स्ट बॉल चेंडू षटकार मारणारे अगदी त्या काळचे फलंदाज आणि आताच्या घडीला भारतातील एक चांगला इनसाइड आउट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. क्षमता थोडीशी कमी होती परंतु प्रयत्न चांगला राहिला आणि त्या प्रयत्नांना यश देखील मिळालं. षटकार आला. धावफलकाची गती वाढली. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 25 रन. यस ज्या प्रकारे अष्टपैलू खेळासाठी दत्ता मोहिते सरांना अगदी ओळखलं जातं. मिस्टर JPL सलगचे 2 पर्व जावली तालुका प्रीमियर लीग मालिकावीराचा पुरस्कार अगदी मास्टर क्रिकेटर परंतु ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजावर आक्रमण केलंय ज्या प्रकारचे चेंडू त्या प्रकारचे फटके या चेंडूवर जर पाहिलं तर चॉप फटका चौकार प्राप्त केला. हा इनसाइड आउट षटकार आणि मात्र आता दत्ता मोहिते सर या सामन्यामध्ये आपली छाप सोडत असताना हा प्रकार चेंडू होता बॅकफुटला जाऊन पंच केलाय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरून येतील वेगाने एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्या जात आहेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट ज्या प्रकारे खेळण्याचा निर्धार घेतला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवातीला आक्रमण परंतु त्यानंतर पुन्हा एकदा संयम त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण आणि त्यानंतर पुन्हा एकदा संयम अशी भूमिका वापरत असताना आतापर्यंत एक चांगला दर्जाचा खेळ या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
गणेश कदम यांचा शेवटचा चेंडू अगदी इथे मात्र कॉलिंग थोडीशी चुकली, धावचीची संधी असेल मात्र फेकी चुकीच्या दिशेला केली आहे. अगदी एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर झाला, एक धाव अगदी पूर्ण केली जाते. 2 षटका अखेर सुरवे टायगर्स बिनगडी बाद 28, 18 चेंडू विजयाचं समीकरण 37 धावा. 37 रन रिक्वायर्ड इन रिमेनिंग 18 बॉल्स. कुठेतरी थोडासा महागडा ठरला गोलंदाज गणेश कदम, कारण 2 चौकार त्याच्या विरुद्धामध्ये आले, 1 चौकार देखील आला आणि अवघ्या 6 बॉल मध्ये 18 धावा त्यांनी खर्च केल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 28 रनवर होते. 28 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल पेस केले दत्ता मोहिते सरांनी आणि 14 रनवर ते खेळतात. 7 बॉल पेस केले पृथ्वीराज यादवने आणि 14 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 38 षटकार आणि 45 चौकार झालेत सकाळच्या 17 पासून या स्पर्धेमध्ये आणि स्पेल नंबर 3 साठी इन्व्हाइट केले. खऱ्या अर्थाने आपल्या वेगाच्या जोरावर टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नावारूपाला आलेला खेळाडू जावळी एक्सप्रेस, जावळी तालुक्याचा करंजी गावचा हा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट केले. टीम सुरवे ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून. यस सर, अगदी निलेश प्रकाश बिलारे भैरवनाथ क्रिकेट क्लब करंजे गावाकडून एक गाव अकराचं क्रिकेट जावली तालुक्यातून सातत्याने खेळत असताना जावली एक्सप्रेस या नावाने हा खेळाडू अगदी संबोधला जातो. कुमार 11 तुर्बे या संघातून व्यावसायिक क्रिकेट नवी मुंबईचं खेळत असताना, परंतु आपल्यासाठी या सातारा जिल्हा असू द्या, जावली तालुका असू द्या, अभिमानाची गोष्ट म्हणजे नवी मुंबई प्रीमियर लीग 5वं पर्व आणि या 5व्या पर्वामध्ये जर पहिला चेंडू कोणी हाताळला असेल तर तो गोलंदाज निलेश प्रकाश बिलारे हा. आणि ही गोष्ट मात्र तुम्ही अगदी तुमच्या खेळाच्या जोरावर प्राप्त करू शकता. 3रं षटक, पहिला चेंडू गती परिवर्तन अगदी हलक्या हाताने ऑन साइडला चेंडूला वळवलाय. अनुभवाचा अगदी सातत्याने उपयोग करत असताना दत्ता मोहिते सरांच्या बॅटमधून PMPL चौकार. आडव्या बॅटने स्ट्रोक देखील खेळला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कल्पकता भरलेला फटका, शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर ठेवली आणि त्यानंतर फक्त दिशा दिल्यानंतर चौकार पाहायला मिळाला. समीकरण बदललंय. येणारे 17 बॉल आणि आता मात्र 33 रनची गरज, 11.65 ची सरासरी मात्र जरूर खऱ्या अर्थाने गाठावी लागेल. येस मोटू पतलू, तुमचा देखील आभार. थोडेसे बाजूला व्हा, प्रेक्षकांचं मनोरंजन करा. चला मॅचला होईल सुरुवात. अगदी बिनगडी बाद 32, 2.1 चेंडूचा खेळ झालाय. निलेश बिलारे यांचा हा चेंडू फुललेंचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने अगदी चेंडूला दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषावरून शतरक्षक वेगाने आलेत. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट, अगदी चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्यात दत्ता मोहिते सर आणि पृथ्वीराज यादव यांच्या माध्यमातून. जास्त धावण्यासाठी क्षमता देखील लागते आणि खऱ्या अर्थाने क्षमतेपेक्षा जास्त धावण्यासाठी देखील जिद्द लागते आणि त्याच जिद्दीच्या जोरावर खऱ्या अर्थाने 2 धावा देखील भरपूर वेगाने पळून काढल्या. 2 रनच्या साह्याने 34 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात, एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. टीम सुरवे टायगर्स या टीमच्या माध्यमातून दोन्ही सलामीवीर बॅट्समनच्या माध्यमातून. यस प्रिन्स सर, अगदी दत्ता मोहिते सर अगदी जेवढं चांगलं टेनिस खेळतात तेवढं लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव. अंडर 14 मुंबईसाठी त्यांचं सिलेक्शन झालं होतं, परंतु अगदी कौटुंबिक कारणामुळे त्यांना पुढे खेळता आलेलं नाही. फुललेंचा चेंडू अगदी कव्हरच्या दिशेने ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. डीपला क्षेत्ररक्षक आहे, एकदा पूर्ण केली जाईल. या सिंगलवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. या सिंगलच्या मदतीने सुरवे टायगर्स 2.4 चेंडू अखेर बिनगडी बाद 36. 36 रन आतापर्यंत झाले. सामन्याचे चित्र बदलले. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शेवटचे 14 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि रन पूर्ण करायचे आहेत. निलेश बिलारे पुन्हा एकदा सज्ज होतील पंचांच्या डाव्या बाजूने. निलेश बिलारे यांचा गतीमध्ये परिवर्तन. फुलटॉस चेंडू, या फुलटॉस चेंडूवर पृथ्वीराज यादव फुलटॉल वसूल करतील. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा येतोय अफलातून षटकार. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते, ही चुकी केली निलेश बिलारेने, परंतु या चुकीला माफी दिली नाही पृथ्वीराज यादवने. त्याच्या बॅटमधून येतोय हा धमाकेदार स्ट्रोक. षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकाची गती वाढल्याने सध्याच्या घडीला स्कोरबोर्डचा जर विचार केला तर स्कोरबोर्डवर रन आतापर्यंत होतात ते म्हणजे 41. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. फक्त दिशा दिली, क्षमता चांगली राहिली. स्ट्रोक खेळत असताना पृथ्वीराजच्या एक लॉंग अँड हाय षटकार पाहायला मिळाला. 39 षटकार आतापर्यंत झालेत. 14 बॉल शिल्लक आहेत आणि 24 रन करायचे आहेत सुरवे टायगर या टीमला. यस सर, अगदी पृथ्वीराज
चंद्रकांत यादव यांनी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना खेळला आणि पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावलेला हा खेळाडू स्लॉट मध्ये होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी असेल, क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने वेगाने चेंडूवर खाली आलेत. मोये अगदी हा झेल सुटलाय आणि हा झेल सोडलाय की मॅच हे देखील पाहायचंय, कारण जीवनदान प्राप्त झालंय पृथ्वीराज यादव यासारख्या मोठ्या मातब्बर फलंदाजाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळाला, परंतु फिल्डर अक्षय साळुंके त्या ठिकाणी तैनात होता. जजमेंट त्याचं चुकलं आणि येणाऱ्या काळामध्ये याच झेलची किंमत अजून किती मोजावी लागेल सुरवे टायगर्स ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला, कारण ज्यावेळेस ग्लोरियस स्पोर्ट्स संघ बॅटिंग करत होता त्यावेळेस गणेश शेलारचा देखील झेल सोडला. त्यानंतरचे आलेले 3 षटकार आणि धावफलकामध्ये वाढलेली गती. लोअर फुलटो चेंडू होता, अक्रॉस द बॅटने चेंडू हवेत खेळलाय. कॅच इज द कॉल. या वेळेला मात्र विश्वनाथ दानवले करत नाहीत कोणती चुकी. दत्ता मोहिते सरांना मात्र परतावं लागेल, परंतु त्यांनी त्यांचं काम जरूर केलंय. 9 चेंडूंच्या खेळीमध्ये 21 धावांची खेळी करत असताना अगदी दत्ता मोहिते सर बाद जरूर झालेत, परंतु आपल्या संघाला मात्र एक ठोस सुरुवात करून दिली आहे. 3 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 42 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्वाचा विकेट गमावला 42 रनवर. आज जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पहिल्या पर्वामध्ये स्पर्धा देखील खऱ्या अर्थाने रंगली जाते आणि पश्चिम महाराष्ट्रामधील एक ऐतिहासिक जिल्हा म्हणून देखील सातारा जिल्ह्याकडे सातत्याने पाहिलं जातं. सातारा जिल्हा जर आपण पाहिलं ना तर साताराच्या टोसेगरची गारगार हवा, साताऱ्याची पोरं करतात देशाची सेवा. कास पठारावरील फुलांचा वेगळाच गंध, हे भावा म्हणून हाक मारण्याचा आम्हाला आहे छंद. म्हणतात सगळे साताऱ्याला MH11, उगाच नादी लागलाच भावा तर लय मोठा कचरा. दारात कोणी आलं अनोळखी तरी आम्ही देतो पाणी, आमच्या साताऱ्याला म्हणतात मराठ्यांची राजधानी. लय फेमस झाले साताऱ्याचे कंदी पेढे, अजिंक्य तारा पाहण्यासाठी भले भले वेडे. साताऱ्यांच्या पोरींवर संस्कार जाम भारी, शेतकरी आई वडिलांसोबत खातात आवडीने ठेचा भाकरी. प्रतापगडावर दिवे विजळतात पडल्यावर काळोख, शिवभक्त आणि आर्मी लव्हर्स हीच आमची ओळख. आज अभिमान आहे नवी मुंबईकर असल्याचा, आज अभिमान आहे सातारकर असल्याचा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 42 रन स्कोरबोर्डवर. येस, 12 चेंडू 23 धावांची गरज. नवीन फलंदाज अमित दत्तात्रय वाडकर, सिक्कीम बोरगाव वाई तालुक्याचा हा खेळाडू. अगदी नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला हा फलंदाज 40+ चा मास्टर क्रिकेटर. परंतु आज ज्या प्रकारे सुरवे टायगर संघाला 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे, म्हणजेच काय तर अगदी लक्ष आटोक्यात आलंय असं म्हणावं लागेल. ग्लोरियस स्पोर्ट्स संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल हे वाढवावे लागतील. तुम्हाला निर्धाव चेंडू हाताळावे लागतील, सातत्याने ठराविक अंतराने गडी बाद करावे लागतील. परंतु 2 मातबर फलंदाज अगदी खेळपट्टीवर आहेत. अमित दत्तात्रय वाडकर अगदी नवी मुंबई पोलीस दलामध्ये लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव आणि या ज्या खेळाडूने अगदी बँकॉक पर्यंत जाऊन लेदर क्रिकेट खेळलंय असा मातबर फलंदाज अमित दत्तात्रय वाडकर, सिक्कीम बोरगाव वाई तालुका. ज्या प्रकारे नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत देखील आहेत आणि नवी मुंबई पोलीस लेदर बॉल टीम मधून देखील अनेक स्पर्धा या खेळाडूने खेळल्या, अनेक स्पर्धा गाजवल्या. आपण पाहिलं तर डेनिस 11 नेहरू या टीमच्या माध्यमातून नवी मुंबई क्रिकेटमध्ये ते अनेक वेळा खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि अजूनही देखील त्या टीम मधून ते चांगल्या दर्जाचा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बद्दल येणारे 12 बॉल आणि आता मात्र 23 रनची गरज. ही ओव्हर तेवढीच इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. यस, सचिन शिंदे रुळे KSK महाबळेश्वरचा खेळाडू अगदी कर्णधाराने विश्वासाने चेंडू सोपवलाय. लक्ष आहे 12 चेंडू 23, हे निर्णायक षटक असेल. अगदी सामना सुरवे टायगर संघाच्या माध्यमातून जाईल की सामना ग्लोरियस स्पोर्ट्स ठरवणारं षटक. सचिन शिंदे सज्ज होतील. पृथ्वीराज यादव स्ट्राईकला. पहिला चेंडू इनसाइड आउट, अगदी क्रिकेटचा एक नयनरम्य फटका पृथ्वीराज यांच्या बॅट मधून येतोय. PMPL कडकडीत षटकार. स्वीट साऊंड ऐकायला मिळाला, क्षमता चांगली राहिली, चांगला इनसाइड आउट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन पृथ्वीराज यादवच्या माध्यमातून. कामाला सातत्याने खऱ्या अर्थाने ज्यावेळेस अनेक युवकांच्या स्पर्धा होतात त्यावेळेस भरपूर मागणी असते. आज आयकॉन खेळाडू म्हणून देखील याच खेळाडूला आणि मिळालेल्या संधीचं सोनं करतोय. जो विश्वास दाखवला सुरवे टायगर्स या टीमच्या ओनरने आज कॅप्टन म्हणून दिलेली भूमिका आणि ती भूमिका मात्र खऱ्या अर्थाने पार पडत असताना एक विस्फोटक खेळ त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. यस सर, अगदी कोल्हापूरमध्ये 23 चेंडूमध्ये 94 धावांची खेळी पृथ्वीराज यादव यांची देखील चर्चा.
मोठ्या प्रकारे केली जाते स्लॉग सेफ अगदी सूर्यकुमार यादव सरांच्या स्टाईलने चेंडू फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार. वन बाउन्स ओव्हर द फेन्स. PMPL चौकार. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे आक्रमकतेचे रूप धारण केलं पृथ्वीराज यादवने. मी का स्क्रीनवर आपण ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. ज्या प्रकारे बॉलर रनवे मध्ये होता त्यानंतर स्टान्स बदलले. पूर्णपणे कल्पकता भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. जसं टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा सम्राट कृष्णा लक्ष्मण सातपुते सर ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळतात ना तशाच प्रकारची पुनरावृत्ती या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. येस सर अगदी मुंबईमध्ये क्रिकेट वेगवेगळ्या चेंडूवर खेळलं जातं. कोणी कवटी बॉलवर खेळतं, कोणी रबर बॉल, कोणी लेदर बॉल, कोणी टेनिस बॉल. परंतु आज टेनिस क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आपण पाहतोय. अगदी ISPL सारखी स्पर्धा, प्रथम पारितोषिक 1 करोड एवढी मोठी स्पर्धा आली आहे. म्हणजेच काय तर तुमच्याकडे जर क्षमता असेल, तुमच्याकडे जर टॅलेंट असेल, तुम्ही त्या लेवलला पोहोचू शकता. हलक्या हाताने अगदी चेंडूला दिशा दिलीय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पण पाहतोय. लॉंग ऑफ आहे डीपला. चांगलं क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मी तर म्हणेन. पृथ्वीराज यादव आणि सुर्वे टायगर संघाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 53ला 1. 9 चेंडू 12 धावा. 2 मोठे फटके आल्यानंतर स्वतःवर थोडासा संयम बाळगला. त्यानंतर एक सिंगल पूर्ण केल्याने स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. अमित वाडकर. या मॅच मध्ये एक मोठा खेळ अपेक्षित असेल टीम सुर्वे टायगर्स या टीमला. यस अगदी शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. गोलंदाजाने अगदी थांबणं पसंत केलंय. परंतु अमित दत्तात्रय वाडकर सरांबद्दल बोलायचं गेलं तर नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू. परंतु टाइम शील्ड C डिव्हिजन अगदी C डिव्हिजन सातत्याने खेळत असतात. आणि त्यांच्याबद्दल एक गोष्ट म्हणजे स्वतःच्या लग्नाच्या दिवशी अंतिम सामना देखील ते खेळलेत. मोठी स्पर्धा अगदी वाई तालुक्यामध्ये खेळलेत. चांगला चेंडू तेवढ्याच चेंडूवर चांगला फटका पाहायला मिळतो. चॉप केलाय चेंडू जाईल डीप एस्टर कव्हरला. एकदा पूर्ण केला दुहेरीचा प्रयत्न आणि इथे पहा अगदी शतरक्षकाने थोडीशी गलतानपणा दाखवला आणि त्याच दरम्यान जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा पूर्ण केल्यात अमित वाडकर सर आणि पृथ्वीराज यादव यांच्या माध्यमातून. पहिली धाव घेत असताना वेग भरपूर आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर दुसरी धाव घेत असताना त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने कुठेतरी थोडासा दबाव निर्माण आपल्याला पाहायला मिळाला. परंतु सुखरूप ते क्रीज मध्ये पोहोचल्याने एकेरी धावेचं रूपांतर त्यांच्या माध्यमातून दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 55 आणि समीकरण आता मात्र बदलणे आपण पाहू शकतोय. 65 रनचं लक्ष आणि येणारे 8 बॉल आणि आता मात्र 10 रनची गरज. यस जावली तालुक्यातील दोन्ही संघमालक एका बाजूला श्री सुधीर धनावडे साहेब ग्लोरिया स्पोर्ट्स संघाचे संघमालक आणि दुसऱ्या बाजूला सुर्वे टायगर संघाचे संघमालक सागर सुर्वे साहेब, विनोद सुर्वे साहेब. प्रत्येक संघमालकाचा आपण आभार व्यक्त करूया कारण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगला त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलंय. शिवाजी जाधव बॉस आणि संपूर्ण PMPL ची कमिटी त्यांचा देखील विशेष कौतुक. फुललेचा चेंडू बॅक टू द बॉलर. अगदी चांगला चेंडू, त्या चेंडूला सन्मान दिलाय अमित वाडकर सरांनी. निर्धाव चेंडू. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये पकड निर्माण करून देईल टीम ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला. कारण प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट वाढवताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 10 रनची गरज सामना जिंकण्यासाठी. सचिन शिंदे रुडे सज्ज होतील. स्लॉट मध्ये होता बॅटची आतली कडा अगदी इथे प्लेड ऑन झालेत. अमित वाडकर सर अगदी समोरच्या दिशेने खेळायचा होता. त्रिफळाचीत सचिन शिंदे आणि आपला वैयक्तिक पहिला गडी बाद करत असताना दुसरा यश प्राप्त केलंय. वेग बेताचा होता परंतु वेद यष्टांचा होतोय. लाईन मिस केली, इनसाइड एज घेतली चेंडूने आणि त्यानंतर थेट यष्टांचा वेद आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय गोलंदाज सचिनने आणि या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळतो. लवकर आपण पाहिलं ना तर पुन्हा एकदा पकड निर्माण केली ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमने. हार मानण्यासाठी दोन्ही संघ तयार नाहीत परंतु क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि सध्याच्या घडीला स्थिती जर आपण पाहिली ना या मॅचची तर शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि धावा पूर्ण करायच्या आहेत सुर्वे टायगर्स या टीमला, त्या म्हणजे 10 रन. यस प्रिन्स सर अगदी कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे. चला प्लीज खेळाडूंना विनंती असेल थोडस सामन्याला गती द्या कारण वेळेचा अपव्यय टाळायचा आहे. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज टीम सुर्वे टायगर्स. परंतु आपण कौतुक करावं लागेल अक्षय शेठ म्हात्रे, संपूर्ण ओम साई MTC 8182
कुणाल म्हात्रे, करण टेंबे असतील, प्रसन्न भोईर, ध्रुव म्हात्रे, अगदी चांगलं असं थेट प्रक्षेपण आपल्याला अगदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे आणि प्रेक्षकांचं देखील मनोरंजन केलं जात आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये शशी साटम सर असतील, प्रदीप शिंदे, घाटकोपर भटवाडी, अगदी सुबोध गोडसे करियोड विभागातून हे नामांकित पंच आपण पाहतोय. आणि ज्या प्रकारचं हे आयोजन आहे, ज्या प्रकारचं नियोजन, अगदी प्रत्येकाला प्रेमात पाडणारी स्पर्धा. 6 चेंडू 10 धावांची गरज, अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज राहुल वांगडे, पिंपरी गावचा खेळाडू, जावली तालुका. 6 चेंडू 10 धावा. 6 बॉल मध्ये 10 रन आतापर्यंत पूर्ण करायचे आहेत आणि राहुलवर दाखवलेला विश्वास टीम ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमने तो विश्वास खऱ्या अर्थाने पूर्णपणे पार पाडेल की काय प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालंय. कारण प्रत्येकाला आपलंच केलं या स्पर्धेने खऱ्या अर्थाने. ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक संघटना एकत्रित आल्या, सर्वांना एकत्रित करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं गेलं आणि शिवा द बॉस व त्यांच्या संपूर्ण कमिटीचं कौतुक करावं लागेल. कारण ज्या प्रकारे त्यांनी स्वप्न पाहिले या स्पर्धेचं, ते स्वप्न खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे या स्पर्धेचा प्रारंभ झाला ना, त्यावेळेस या स्पर्धेचं जे पाहिलेले स्वप्न ते देखील सत्यामध्ये उतरलं आणि याच स्पर्धेमध्ये एक दैदिप्यमान चांगलं बाटल, एक काटेकी टक्कर, कडवी झुंज आणि कडा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 10 ओव्हर द विकेट. पहिलाच पंचांचा इशारा येतो, यस इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये ही धाव देखील खर्च केली गेली आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतो. अशा धावा रोखाव्या लागतील लहू सर. यस, अगदी शिवा जाधव बॉस यांच्या या नावाबद्दल सातत्याने चर्चा केली जाते. पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, ज्या प्रकारे पाटण तालुका टेनिस क्रिकेटला वेगळी उंची, एक वेगळी भरारी प्राप्त झाले आणि ज्या वेळेला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं आयोजन, ज्या वेळेला अगदी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं नियोजन झालं, संपूर्ण कमिटीचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे शिवा जाधव बॉस यांच्या पाठीशी उभे राहिले आणि या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी अगदी कळत नकळतपणे छोटी मोठी जे सहकार्य केलंय, अगदी अदृश्य हात ज्यांच्या माध्यमातून अगदी या स्पर्धेला लाभलेत, तर सर्वांचं अगदी मनभरून कौतुक करावं लागेल आणि कौतुक करू तेवढे कमी आहे सर. 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असेल. 6 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. 9 रनची गरज असताना या मोमेंटला एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. या विकेट नंतर उत्साह वाढलाय. ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमने एक लाजवाब कमबॅक. मैदानाच्या आतमध्ये उत्साह वाढत असताना पुन्हा एकदा आशा पल्लवी झाल्यात विजयाच्या. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला ऑन स्क्रीनवर आपण पाहिलं असेल, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय. ऑप्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. ज्या प्रकारे व्हाईट यॉर्कर बॉल असतो आणि तशाच प्रकारचा बॉल रिलीज केल्यानंतर इनसाइड एज बॅटची कडा घेतली गेली आणि कडेचा वेध घेतला गेला आणि त्यानंतर एक चांगला दर्जाचा झेल विकेट किपरने टिपला. यस, पृथ्वीराज यादव आयकॉन खेळाडू आहेत, बाद जरूर झालेत. मात्र सामन्यामध्ये पुनरागमन केलंय मी तर म्हणेन टीम ग्लोरियस स्पोर्ट्स. 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आणि क्रिकेटमध्ये कोणतंही तुम्ही भाकीत वर्तवू शकत नाही असं म्हटलं जातं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. नवीन फलंदाज अगदी पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस, ज्यांची मात्र या हंगामामध्ये पाटण तालुका 1 गाव 11च्या क्रिकेटमध्ये बॅट बोलली आहे. तब्बल 1, 2, 3, 4 नव्हे तर तब्बल 7 अर्धशतक ज्याच्या बॅट मधून आलेत, तोच विस्फोटक फलंदाज पाटण तालुक्याचा वन साइड हिरो शिवा जाधव बॉस फलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाज राहुलचं कौतुक करावं लागेल. या मॅच मध्ये पकड निर्माण त्यांनी करून दिली. हार मांडण्यासाठी तयार नाहीत, कारण ही मॅच अजून संपली नाही, कारण आम्ही अजून जिंकलो नाही हा निर्धार घेऊन मनामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ शंकरदादा पाटील यांच्याकडून कॅश प्राइज येईल. षटकाराला 1000. थँक्यू. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. शिवा बॉस आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. स्ट्रायकिंग एंडला अनेक स्पर्धांमध्ये आपल्या अफलातून खेळीने पाटण तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने वर्चस्वामध्ये आलेला आणखीन एक खेळाडू शिवा द बॉस. ओव्हर द विकेट. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा होता, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट असा वेध आपल्याला कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाला. यस, अगदी दोन्ही फलंदाज पाटण तालुक्यातील आहेत. एका बाजूला विशाल वरंडे, टीम न्यू यंगस्टर वरंडेवाडी, आणि दुसऱ्या बाजूला VCC सनबूर गावचा खेळाडू, अर्थातच पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष
शिवा जाधव बॉस. 4 चेंडू 8 धावा. आता मात्र मॅच रंगली आहे. अगदी सामना रोमांचक अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. 4 चेंडू 8 धावा. समोर गोलंदाज अगदी पिंपरी सावली तालुक्याचा राहुल वांगडे. विशाल ऑन स्ट्राईक. विशालसाठी हा बॉल, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी तर जरूर आहे. टायमिंग चुकलं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतील. शिवा द बॉस आणि सामन्याचे चित्र बदललंय. 3 बॉल आणि आता मात्र 8 रनची गरज. आपण पाहिलं तर विशालच्या नावावर 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम देखील आहे. परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल हे प्रश्नचिन्ह तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. यस, 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. शिवाजाचा बॉस धावबाद जरूर झालेत, परंतु आता मात्र सामना नक्की कोणाच्या बाजूने जाईल. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत, कारण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आपण खेळत आहे. मोठा मंच, त्यामुळे तुम्हाला अगदी शेवटच्या चेंडूवर हा सामना रंगेल. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल असंच अगदी निश्चितपणे जाणवतंय. 3 चेंडू 8 धावा. टीम सुर्वे टायगर्स. न्यू बॅट्समन राहुल बंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल एंडला आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल देखील पुन्हा एकदा लाजवाब बॉल. अप्रतिम दर्जाची मॅच. प्रत्येक मायबाप प्रेक्षकाची मने जिंकणारा हा सामना आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे याचं दर्शन घडवून दिलं या बॉलने. कारण आपण जर पाहिलं ना तर जीवनामध्ये तुम्ही संघर्ष केला त्याचं सामर्थ्य देखील तुम्हाला मिळू शकतं. हेच दर्शन या ठिकाणी या मॅचच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 8 रन आतापर्यंत पूर्ण करायचे आहेत. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये 1 बॉल मध्ये 9 धावा देखील झाल्यात. 1 बॉल मध्ये 8 रन देखील झाल्यात. 1 बॉल मध्ये 7 रन देखील झाल्यात. 1 बॉल मध्ये 6 रन देखील झाल्यात. परंतु सध्याच्या घडीला धावा पूर्ण करायच्या आहेत, त्यामध्ये 2 बॉल मध्ये 8 रन. 2 चेंडू 8 धावा. राहुल वांगडे, पिंपरी जावली तालुका. आता मात्र सामना दोलायमान अवस्थेमध्ये आलाय. हा निर्णायक चेंडू असेल. अगदी 2 चेंडू मध्ये 8 म्हणजेच काय तर तुम्हाला 2 मोठे फटके खेळायचे असतील. सामन्याचा निर्णायक चेंडू असेल. अगदी गोलंदाज राहुल वांगडे. चित्तथरारक सामना रोमहर्षक अवस्थेमध्ये येऊन सामना ठेपलाय. आपण पाहताय, आपण ऐकताय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिला पर्व, पहिला दिवस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव देखील पूर्ण केली गेली. सेकंड रन साठी कॉल आणि या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याचं चित्र बदललं. क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हटलं जातं की 6 बॉल मध्ये एकही धाव होत नाही, परंतु 1 बॉल मध्ये 6 धावा होतात. 1 बॉल आणि आता मात्र 6 रन. जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल ताराबाया, कोणी वाट कोणाची पाहू नका. हा सारा खेळ तुम्हाला जिंकायचा आहे. हार कधी मानू नका. विजय तुमच्या जवळच आहे. जिंकल्याशिवाय थांबू नका. मनामध्ये खऱ्या अर्थाने दबावाचा प्रश्न चिन्ह निर्माण झाले दोन्ही टीमच्या. 1 बॉल आणि आता मात्र खऱ्या अर्थाने 6 रनची गरज. आतापर्यंत पहिल्या पर्वामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा खऱ्या अर्थाने उदयास आली. परंतु जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची मन जिंकणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. येस सर, प्रिन्स सर पहा, अगदी मलाईवाल्याने देखील प्रेम दाखवले. अगदी जर विशाल वरांड्याने या सामन्यामध्ये षटकार खेचला, सामना जिंकून दिला तर पाव किलो मलाई. म्हणजे पहा, प्रेक्षकांना देखील आपण दूर ठेवू शकत नाही. असं म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये जोपर्यंत हार मानू नका तोपर्यंत तुमच्या फोटोला हार लागत नाहीये. आता मात्र इथे कोणता संघ हार मानायला तयार नाहीये. अगदी चित्तथरारक सामना. 1 चेंडू 6 धावा. शिवनारायण चंद्रपॉल यांची आठवण आली. अगदी 1 चेंडूवर 6 धावांची गरज असताना ठोकलेला षटकार. आणि त्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये असे अगदी तुम्हाला जर पराक्रम करायचे असतील तर मात्र तुम्हाला आता हिरो बनण्याची संधी आहे. आणि तुम्ही जर आता या सामन्यामध्ये षटकार खेचलात तर तुम्ही तुमच्या संघासाठी, तुमच्या संघ मालकासाठी, तुमच्या तालुक्यासाठी हिरो बनू शकता. समोर गोलंदाज जर पाहिलं तर जावली तालुक्याचा गोलंदाज राहुल वांगडे. समोर फलंदाज पाटण तालुक्याचा विशाल वरांडे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सध्याच्या घडीला खऱ्या अर्थाने बदलवली जाते. आपण पाहिलं तर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअरलेगला देखील फिल्डर तैनात केला गेला. लॉंगॉनच्या दिशेने देखील फिल्डर तैनात केला गेलाय. मायबाप प्रेक्षकांना विनंती असेल, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 मधील पहिला चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जर आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे आणि टाळ्यांचा गजर करून या दोन्ही टीम साठी द्यायच्या शुभेच्छा. 1 बॉल आणि आता मात्र 6 रन. हेलिकॉप्टर उडवलाय. मॅच जिंकली
अप्रतिम दर्जाचा हा फटका, थेट षटकार आणि सामना जिंकलाय टायगर्स अर्थातच सुर्वे टायगर्स या टीमने. वॉट अ शॉट, काय क्लीन स्ट्रायकर पाहायला मिळाले, काय अप्रतिम फटका, लोअर फुलटॉस चेंडू, बॉटम हँडचा वापर, हेलिकॉप्टर आणि पहा मलाईवाला यांच्या माध्यमातून पाव किलो मलाई आणि पहा त्यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य पाहायला मिळतंय आणि हे असतं प्रेक्षकांचं प्रेम. खरंच कौतुक करावं लागेल मलाईवाल्याचं देखील, ज्या प्रकारे प्रेम पाहायला मिळतं आणि हे असतात क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आणि या प्रेक्षकांनी मात्र क्रिकेटला आज मात्र पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगला जे प्रेम दिलंय ते मात्र अगदी चर्चेचा विषय असेल. कौतुक करावं लागेल विशाल वरांडेवाडी गावचा खेळाडू, पाटण तालुक्याचा, आणि ज्या प्रकारे षटकार खेचून सामना जिंकून दिलाय. वेल प्लेड भावा. येस वेल प्लेड भावा. आणि येस नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये उतरायचं. प्लीज मॅन ऑफ द मॅच आपण पुकारायचं. तर या सामन्याचा हिरो आपल्याला पाहायला मिळेल. 13 बॉल ज्याने पेस केले आणि बॅटिंग करत असताना 32 रनची एक बेधडक इनिंग देखील ज्याने साकारली. गोलंदाजी करत असताना एक महत्वाचा विकेट देखील ज्याने प्राप्त केला. टीम सुर्वे टायगर्स या टीमचा महानायक पृथ्वीराज यादव ठरलाय या मॅचचा हिरो. तर पृथ्वीराज आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आणि विशाल आपण देखील यायचंय. आपण पाहिलं ना तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये